नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे मेथीचे लाडू केलेत। ते लाडू कसे केलेत तुम्हाला दाखवते। त्यासाठी लागणारं मुख्य साहित्य म्हणजे मेथीची पावडर। मी इथे मेथीची पावडर विकतची आणलेली आहे, कुठल्याही दुकानात तुम्हाला उपलब्ध होऊ शकते। 4 टेबलस्पून मी मेथीची पावडर घेतली। ती पावडर मी स्टीलच्या डब्यात घेते, कारण आपल्याला त्यावरती तूप गरम करून ओतायचे। तूप गरम करण्यासाठी मी इथे तडका पॅन घेतले। तडका पॅन मध्ये 4 टेबलस्पून तूप घेते। ते तूप आपण छान कडक करून घ्यायचे, मस्त उकळून घ्यायचे तूप। हे पहा, तूप किती मस्त गरम झालेले आहे। ते गरम झालेलं तूप आपण त्या मेथी पावडर वर ओतायचे आणि त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि हे मिश्रण आपण 7 ते 8 तास तरी मुरण्यासाठी ठेवायचे किंवा 1-2 दिवस ठेवू शकता। आता हे सगळं झाल्यानंतर पुढे आपण सुकं खोबरं घेतलंय। मी इथे 2 वाट्या सुकं खोबरं किसून घेतलेले। ते आता आपण खरपूस रंगावर भाजून घ्यायचे व्यवस्थित। हे पहा, खोबरं भाजून झालेले। खोबरं भाजून झाल्यानंतर ते आपण एका परातीत काढून घ्यायचे। त्यानंतर आपण पॅन मध्ये 1 कप मखाणे घालणार आहोत। मखाणेसह व्यवस्थित भाजून घ्यायचे। मखाणे हे ऑप्शनल आहेत, माझ्याकडे होते म्हणून मी ते घातले। आणि मखाणे असे कुरकुरीत झाले की नाही बघून आपण तोपर्यंत भाजायचे। हे पहा, मखाणे व्यवस्थित भाजून झाले। ते सुद्धा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता पॅन मध्ये 3 टेबलस्पून मी खसखस घालते। ती खसखसही व्यवस्थित भाजून घ्यायची। खसखस भाजायला वेळ नाही लागत जास्त। पहा, खसखस भाजून झाले। खसखस सुद्धा आपण त्या खोबऱ्याच्या परातीतच आपण टाकायचे। आणि त्यानंतर पॅन मध्ये 1 टेबलस्पून तूप घेतले। त्या तुपामध्ये मी खारीकची जाडसर अशी पावडर मिक्सर मधून करून घेतली, ती परतून घ्यायची। हे पहा, खारीकची पावडर सुद्धा परतून झाली आहे। ती एका भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर पॅन मध्ये 2 टेबलस्पून तूप घालते। त्या तुपामध्ये 1 कप बदाम टाकायचे। बदाम सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे तुपामध्ये। बदाम परतून झाले, ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आणि त्याच पॅन मध्ये आपण 1 कप काजू परतून घ्यायचे। पहा, आपले काजूसा परतून झाले, ते सुद्धा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। काजू परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा कप पिस्ता भाजून घ्यायचे। हे पिस्ता सुद्धा वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। आणि आता त्यानंतर मी इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। हे साधारण असं मी जाडसर घेतलेलं आहे। आपण लाडूसाठी जसं आपण दळून आणतो तसं मी हे दळून आणलंय। ते आधी कोरडंच भाजून घ्यायचंय। थोडंसं हलकं झाल्यानंतर त्यामध्ये मी एकदम तूप टाकणार नाही, थोडं थोडं टाकणार आहे। आता 4 टेबलस्पून तूप घालते आणि भाजून घेते गव्हाचं पीठ। हे पहा, आता पुन्हा त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालते। आणि पीठ भाजलं हे कसं ओळखायचं? आपण बेसन भाजल्यानंतर जसा बेसनला खमंग वास येतो तसाच गव्हाचं पीठ भाजल्यानंतरही खमंग वास येतो। आणि थोडंसं ब्राऊन कलरचं झाल्यावर आपण ते काढून घ्यायचे। पहा, गव्हाचं पीठही भाजून झालेलं आहे आपलं, मस्त भाजलेलं आहे, छान हलकं झालंय पीठ। आता पॅन मध्ये 3 टेबलस्पून तूप घेते। त्या तुपामध्ये आपण अर्धा कप डिंक भाजून घ्यायचा आहे। हा डिंक थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। एकदम टाकला तर चिकटून जातो, तो पूर्ण व्यवस्थित तळला जात नाही। त्याच्यामुळे थोडा थोडा करून आपल्याला तळायचं आहे।
हा पहा, इथे आपला डिंक तळून झालेला आहे पूर्ण. तो सुद्धा एका ताटात वेगळा काढून घेतलेला आहे. आता हे गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये आता आपण सगळं साहित्य घालायचं आहे. ते साहित्य घालण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये काजू बारीक करून घ्यायचे. बारीक म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे. काजू आणि बदाम एकत्र टाकते मिक्सरमध्ये आणि ते असे जाडसर वाटून घ्यायचे. हे पहा, हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. ते आता त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे. काजू आणि बदाम झाल्यानंतर मखाणा मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्येच टाकायचा आहे. त्यानंतर आपण पिस्ता घ्यायचा आहे, मिक्सरमधून काढायचा पिस्ता सुद्धा. पहा, पिस्ता पण आपण असं जाडसर वाटून घेतलाय. तो त्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स झालेत आणि त्यानंतर आपण हे सुकं खोबरं आहे ते हाताने चुरायचं आहे. ते मिक्सरमधून नाही काढायचं आहे, हाताने चुरूनच आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही खारीकची पावडर आहे, ती सुद्धा त्यामध्ये मिक्स करायची आपल्याला. सर्व साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आपण हे सर्व साहित्य मी मेजरमेंट कपाने घेतले. तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुमच्या घरातील कुठलीही लहान छोटी वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे साहित्य घेऊ शकता. त्यानंतर आता त्यामध्ये डिंक आपण तळलेला होता, तो तळलेला डिंक हाताने चुरून घ्यायचा. तुम्ही पाहिजे तर वाटीने सुद्धा चुरून घेतला तरी चालेल, पण मी इथे हाताने चुरून घेते आणि तो त्या साहित्यामध्ये टाकून द्यायचं. सगळ्या त्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पिठाने ताट पुसून घ्यायचं आहे, कारण डिंक तळलेलं तूप त्या ताटाला असतं, म्हणून आपण असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे ते ताट. आणि पुन्हा सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी पॅनमध्ये कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप घेते आणि त्या तुपामध्ये 2 टेबलस्पून मेथी पावडर घालते. मी आधी 4 टेबलस्पून मेथी पावडर भिजत घातली होती, पण इथे साहित्य थोडं जास्त झाल्यामुळे मी मेथी पावडर थोडीशी वाढवली आहे, 2 चमचे, म्हणजे एकूण 6 चमचे मेथी पावडर झालेली आहे. आता ही पावडर आधी गरम तुपामध्ये परतून घेऊया. हे पहा, आपण भिजत ठेवलेली मेथी पावडर आहे ती आपण नंतर घालायची. ती व्यवस्थित सगळी त्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायची. ती मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी 3 कप गूळ टाकते. तो मी किसून घेतला आहे गूळ. आणि आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे, गूळ नुसता विरघळून घ्यायचा आहे. आणि पाण्याचा एकही थेंब ह्याला घालायचा नाही आहे त्यामध्ये. गूळ विरघळेपर्यंत आपल्याला असंच सतत ढवळायला लागणार आहे, नाहीतर तो गूळ खाली लागण्याची शक्यता असते. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून जायफळ पावडर घालते आणि ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर 1 टेबलस्पून सुंठ घालते आणि ते सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अजून थोडा गूळ विरघळायचा आहे. पूर्ण गूळ विरघळून घ्यायचा आहे आपल्याला. हे
पहा गूळ पूर्ण विरघळलेला आहे। आता त्यामध्ये आपण पूर्ण सगळं जे मिक्स केलेलं साहित्य होतं ते त्यामध्ये घालायचं आहे। थोडं थोडं घालायचं आहे आणि थोडं टाकत ढवळत राहायचं आहे, नाहीतर एक मोठा गुठळी गाठ होण्याची शक्यता असते किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे एकीकडे टाकायचं आहे आणि एका हाताने ढवळायचं आहे, असं करायचं आहे आपल्याला। पहा हळूहळू ते लाडूचं मिक्सचर घट्ट होत चाललेलं आहे। पटापट आपल्याला ढवळायला लागतंय ते। पूर्ण साहित्य मी घालून घेतलंय त्यामध्ये आणि आता त्या गुळामध्ये सगळं साहित्य आपण जे पीठ, खारीक, बदाम जे सगळं होतं, ड्रायफ्रुट्स पावडर सगळ्या होत्या त्या मिक्स करून घेते त्यामध्ये। पहा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आपलं मेथीच्या लाडूचं मिक्सचर तयार झालेलं आहे। आता आपण लाडू करायला घेऊया। हे लाडू आपल्याला गरम गरमच करायला लागतात, नाहीतर ते मिक्सचर ते घट्ट होण्याची शक्यता असते, म्हणून पटापट आपल्याला लाडू वळायला लागतात गरम असतानाच। साधारण मीडियम आकाराचेच करायचे, कारण खाताना कंटाळा येत नाही मग। आणि लाडू वळून झाल्यावर थोडासा असा हातावर फिरवला की त्याला एक शाईन येते वेगळ्या प्रकारची। हे पहा कसे लाडू मस्त झाले तयार। हे बघा मेथीचे लाडू तयार झाले। अशाच प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेते। पहा माझे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत। लाडूचं मिश्रण गरम असतानाच लाडू पटापट वळायचे असतात। हे पहा गरम गरम लाडू वळल्यामुळे हात असे लाल होतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।